नमस्कार मंडळी, कसे आहात? आज आहे नवरात्राची दुसरी माळ आणि आपलं दुसरं नातं. काल तर आईबद्दल बोललो. मी म्हंटल तसं जितकं बोलावं जितकं लिहावं तितकं या नात्याबद्दल कमी आहे. आज तसंच एक दुसरं नातं जे खरं तर खूप अंडररेटेड आहे किंवा आपल्या सिरियलच्या विश्वातनं ज्याला कायम दुय्यम स्थान म्हणण्यापेक्षा ना एक खलनायकी एक रेषा त्याला दिली जाते. ते नातं म्हणजे सासू. खरंच हे दोन शब्द ना आई इतकेच महत्वाचे आहेत. सासू त्या बाईचा आधार असेल ना तर मुलगी आयुष्यात काहीही करू शकते, अगदी इकडलं जग तिकडे सुद्धा करू शकते. येस, आज त्या सगळ्या सासूबाईंना, त्या सगळ्या सासवांना, त्या सगळ्या आयांना खरंच पुन्हा एकदा एक आनंदाने मिठी मारूया आणि थँक्यू म्हणायला विसरू नका, कारण त्या आज पाठीशी भक्कमपणे उभ्या आहेत. त्याचमुळे माझ्यासारख्या मुली की ज्या पुरणवरणमध्ये सुद्धा अगदी सकाळी 8 ते रात्री 11 वाजेपर्यंत उभ्या असतात, खरंच खूप खूप थँक्यू त्या सगळ्या आयांना की ज्यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे आज आम्ही इथे उभ्या आहोत. खूप सारी क्षेत्र पादाक्रांत करतोय, कारण घरी ना ही कटकट नाहीये, अरे देवा जाऊन भांडीच घासायची असतील का, कपडे वाळत घालायचे राहूनच गेलेत, किंवा एक अशी व्यक्ती आहे की जिच्याशी मनातलं बेधडकपणे बोलता येईल. खरं सांगू, माझी आई ही जवळजवळ माझी सासूबाई असल्यासारखी वागते आणि माझ्या सासूबाईंकडे बघून किंवा माझ्या या आईकडे बघून लोकांना खरंच विचारा असं वाटतं, मानसी ही खरंच तुझी आई आहे का? ह्या अशा अनेक खंबीर पाठिंबा देणाऱ्या स्त्रियांना आज मनापासून थँक्यू म्हणते. थँक्यू.